चला तर मंडळी, आज आपण खूपच वेगळी रेसिपी बनवतोय। तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये रवा घालून ही रेसिपी बनवली नसेल तर 100% खात्रीने सांगते, आजची ही रेसिपी जर तुम्ही एकदा बघितली ना तर बनवल्याशिवाय राहणार नाही। करायला खूप सोपी आहे, एकदम झटपट बनते। चला तर सुरुवात करूयात। यासाठी कढईमध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे, सारख्याच वाटीने घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची। पाणी हळूहळू गरम होत येतंय। आता यानंतर यामध्ये अगदी जरासं मीठ घालायचं आहे। आपण मिठाचा वापर नंतर सुद्धा करणार आहोत। यासाठी मी जरासं मीठ घातलंय, गॅसची फ्लेम चालू केलेली आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा भरून असं तेल घातलेलं आहे। तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता। पाण्याला थोडीशी उकळी काढून घ्यायची आहे। पाणी हळूहळू गरम होत आलेलं आहे, हे बघा। यानंतर यामध्ये सारख्याच वाटीने मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा घातल्यानंतर लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे बॅटर आहे ते घट्ट होत नाही। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे। काही सेकंदातच हा रवा एकदम घट्ट व्हायला लागतो, कारण पाणी आधीच आपण गरम करून घेतलेलं आहे। त्यामुळे हे बॅटर आहे ते घट्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। काही वेळेतच हे बघा, हे घट्ट झालेला आहे, रवा छान असा फुललेला आहे। यापेक्षा जास्त आपल्याला गॅसची फ्लेम चालू ठेवून गरम करायची गरज नाही। फ्लेम बंद केलेली आहे। आता हे गरम आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। एकदम थंड पण नाही, थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। तर एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे। यानंतर कोमट असतानाच, थोडंसं हलकं गरम असतानाच थोडंसं तेल घालायचं आहे, अर्धा 1 चमचा, आणि हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। जसं आपण पीठ मळतो ना त्या प्रकारे चांगलं असं रगडून मळून घ्यायचं आहे। म्हणजे हा रवा आहे तो चांगला एकदम मिक्स होईल, एकसंध होईल आणि याचा छान असा गोळा होईल। हे बघा, हे चांगलं मळून घेतलेलं आहे, जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने। आणि त्यानंतर याचा थोडा भाग घ्यायचा आहे हातावर, पाहिजे तर तुम्ही तेल लावू शकता, आणि त्यानंतर असे हे लहान लहान बॉल्स बनवून घ्यायचे। हे बघा, झटपट बनतात, अगदी मस्त असे सॉफ्ट मऊसूद होतात। आता ही सगळी प्रोसेस आहे ती हा रवा कोमट असतानाच करायची आहे, एकदम थंड करायचं नाही, नाहीतर हे बॉल्स व्यवस्थित आपल्याला बनवता येत नाही। एक बॉल्स आपला बनवून झालाय, अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते। तर एकसारख्या आकारातच बनवायचे आहेत, मी मीडियम आकारामध्ये बनवून घेते। हे बघा, दुसरा सुद्धा आपला हा बॉल तयार झालाय। आता याच पद्धतीने मी सगळे असे हे बॉल्स बनवून घेतलेत। आपले 1 वाटी रव्यामध्ये एवढे हे बॉल्स तयार झालेत, पहा मस्त दिसतायत। या पद्धतीने सगळे बनवून घ्यायचे, हे अजिबात चिटकत नाही। आता आपल्याला हे उकडून घ्यायचे, तर चला उकडून घेऊया। तर यासाठी मी वापरते अगारो रिजन्सीचा मल्टी कुक केटल। तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर कमेंट करा लिंक। हा प्रोडक्ट मी टॅगसुद्धा केलेला आहे, शिवाय मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे। यासोबत आहे मस्त अशी ही ग्लास लीड विथ हँडल आणि स्टीलचा स्टीमिंग पॉट। यामध्ये तुम्ही बरेच पदार्थ असे झटपट बनवू शकतात। मल्टी कुक केटल असल्यामुळे एकाच वेळेला तुम्ही 2 पदार्थ बनवू शकता, शिवाय वेळेची आणि गॅसची बचत सुद्धा होते। आता हे स्टीलचं स्टीमिंग पॉट आहे, यामध्येच आपण ते रव्याचे बॉल्स उकडून घेणार आहोत। यासाठी याला तेल लावायचं आहे। तुम्ही पाहिजे तर बटर पेपरचा वापर करू शकता, यामध्ये बटर पेपर घालून त्यानंतर वाफवून घेऊ शकता। तेल घातल्यानंतर ब्रशने व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका, आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तेल लावल्यानंतर हे सगळे बॉल्स या स्टीमर पॉटमध्ये, स्टीलच्या स्टीमिंग पॉटमध्ये घातलेले आहेत। आता चला हे वाफवून घेऊया। तर हे वाफवण्यासाठी केटलमध्ये सुरुवातीला पाणी घालायचं आहे। पाणी घातल्याशिवाय याचं पॉवर ऑन करायचं नाही। पॉवर मी मेन स्विच ऑन केलेला आहे, त्यानंतर याला पॉवर बटन दिलेलं आहे ते ऑन करायचं आहे। पाणी तापत आल्यानंतर यावर हा स्टीलचा स्टीमिंग पॉट ठेवायचा आहे, लीड लावायचं आहे, आणि 5 ते 6 मिनिटापर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे। जास्त वेळसुद्धा लागत नाही। 5 ते 6 मिनिटं झाली आहे, पॉवर ऑफ करायची आहे, आणि पहा मस्त असे हे या केटलमध्ये आपले रव्याचे बॉल म्हणजे सुजीचे बॉल वाफवून झालेले आहेत। पहा किती मस्त दिसतायत, दुप्पट फुललेले सुद्धा आहेत। पहा, हे बघा, अजिबात या स्टीमरला चिटकलेले नाही। आता हे काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तर हे बॉल्स मी काढून थंड करून घेतले, हलकेसे कोमटच आहेत। तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असे मऊसूद झालेले आहेत। पहा,
याला प्रेस केल्यावर दाबल्यावर कळतच असेल तुम्हाला किती मऊसूद असे झालेले आहेत। आता हे आपण चटपटीत बनवणार आहोत, यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये घालूया तेल आणि 1 चमचा मोहरी आणि घालायचे आहे 1 चमचा जिरं। आता हे दोन्ही छान असा खमंग सुगंध येईपर्यंत तेलात शिजून घ्यायचं आहे। चांगला तडतड आवाज यायला पाहिजे। मस्त असा खमंग याचा सुद्धा सुगंध येतोय। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हे रव्याचे बॉल्स टेस्टी बनवण्यासाठी 1 चमचा तीळ। तर इथे मी 1 लहान चमचा तीळ घातलेला आहे। यानंतर घालूया कढीपत्ता आणि मिक्स करून घेऊया। ही फोडणी चांगली परतवून घ्यायची आहे। एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। यानंतर यामध्ये घालूया वाफवून ठेवलेले रव्याचे बॉल्स आणि याला छान असा चटपटीतपणा येण्यासाठी मी इथे वापरते पेरी पेरी मसाला। तुमच्याकडे जर पेरी पेरी मसाला नसेल तर लाल तिखट आणि चाट मसाल्याचा तुम्ही वापर करू शकता। चवीप्रमाणे मीठ घातलंय, थोडंसं अगदी मीठ घातलंय कारण आपण हे बॉल्स वाफवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं। छान असे हे टॉस करून घ्यायचे। हे पहा असे मस्त मिक्स करून घेतलेले आहेत। टॉस करून घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे चवीला खरंच खूप छान लागतात। मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता किंवा आयत्या वेळेला त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही बनवू शकता। चांगलं असं टॉस करून घ्यायचं आहे। जास्त वेळ सुद्धा याला लागत नाही, अगदी झटपट बनतात। 1-2 मिनिटं आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा हे मिक्स करून असं टॉस करून घेऊया। मस्त आपले असे हे रव्याचे चटपटीत बॉल्स तयार झालेले आहेत। तुम्ही जर असे हे रव्याचे बॉल्स बनवले ना तर इडली डोसा खाणं विसरून जाल, इतके चटपटीत चवीला लागतात। आपण यामध्ये पेरी पेरी मसाला वापरला आहे त्यामुळे हे खायला याची चव अजून खूप खरंच छान लागते। तुम्ही इथे चाट मसाल्याचा वापर सुद्धा करू शकता। तिखट मसाला आहे यामध्ये पेरी पेरी मसाल्यामुळे, त्यामुळे याची चव खरंच खूप छान लागते। काढून घ्यायचं आहे। हे हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत गरमागरम खायला खूप छान लागतात। खूप कमी तेलाचा वापर करून आपण हे बनवलेले आहेत। मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्हाला द्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे। तुम्ही कधी असे हे रव्याचे म्हणजे सुजीचे बॉल्स बनवले आहेत का? बनवले नसतील तर एकदा बनवून बघा, खूप चवीला छान लागतात। शिवाय 15 मिनिटात आपले हे सुजीचे म्हणजेच रव्याचे बॉल्स तयार होतात बनवून। नाश्त्याला तुम्हाला काही वेगळं बनवायचं आहे, वेगळं काही खायचं आहे या विचारात जर तुम्ही असाल तर असे हे रव्याचे बॉल्स बनवून बघा, खूपच सॉफ्ट बनतात। हे बघा किती मऊसूद असे झालेले आहेत। चवीला एकदम भन्नाट। करून बघा या पद्धतीने मंडळी तुम्ही सुद्धा। आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।